आणि यानंतर आपण बघणार आहोत राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या घडामोडी। जागतिक बँकेच्या पथकाकडून कोल्हापूर जिल्ह्यातील पूरक्षेत्र भागाची पाहणी, 18 मार्गदर्शक सूचना जारी करत उपाययोजनांबाबत बैठकीत चर्चा। नाशिकच्या मनमाडमधील नागेसाक्या धरण कोरडं पडल्यानं परिस्थिती गंभीर, सध्या जिल्ह्यातील 24 पैकी 2 धरणं पूर्ण कोरडी, उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई जाणवणार। रत्नागिरी जिल्ह्याचा पाणी टंचाई कृती आराखडा सादर करण्यात दिरंगाई, केवळ 9 तालुक्यातील पाणी टंचाईचे आराखडे सादर, अंतिम आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्लास्टिक मुक्त करण्यात वन विभाग अपयशी असल्याचं समोर, जांभूळ डोहमध्ये नयनतारा हा वाघाचा बछडा प्लास्टिकची बाटली तोंडात धरून जात असल्याचा व्हिडिओ समोर। हिंगोलीमध्ये शिवजयंती निमित्त शहर भगवं, हिंगोलीच्या चौकात लागले छत्रपती शिवरायांच्या विचारांचे फलक। सोलापुरातील हिंदुस्थानी कॉन्व्हेंट शाळेत धक्कादायक प्रकार, फी न भरल्यानं विद्यार्थी परीक्षेपासून वंचित, शाळेविरोधात आंदोलन केल्यानं शाळा प्रशासनाची पालकांविरोधात तक्रार आणि विद्यार्थ्यांसह पालकांची थेट पोलीस स्टेशनमध्ये रवानगी। भंडाऱ्यातील चिनोर तांदळाला भौगोलिक नामांकन म्हणजेच जीआय टॅग प्राप्त, आता जगभर चिनोर तांदूळ भंडारा चिनोर या नावानं ओळखला जाणार।